कोरे हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक मल्टीमोड आयसीयू व्हेंटिलेटर दाखल, गंभीर रुग्णांना दिलासा. गंभीर रुग्णावर अधिक प्रभावी आणि अत्याधुनिक उपचार देण्याच्या दिशेने गॅलेक्सी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत कोरे हॉस्पिटलने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रुग्णसेवेसाठी अत्याधुनिक मल्टीमोड आयसीयू व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आला असून त्यामुळे अतिदक्षता विभागातील उपचार अधिक सक्षम होणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हा मल्टीमोड आयसीयू व्हेंटिलेटर नवजात शिशु, लहान मुले, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील रुग्णांसाठी उपयुक्त आहे. कोरे हॉस्पिटल वारणानगरमध्ये आता आपण इथे मल्टीमोड अत्याधुनिक असा तंत्रज्ञानाचा विकसित असा व्हेंटिलेटर्स आपण आता नव्यानेच रुग्णांना उपलब्ध करून दिलेला आहे. या व्हेंटिलेटर्समध्ये अलग अलग मोड असतात, व्हीसीव्ही, इन्व्हॅजिव्ह आणि नॉन इन्व्हॅजिव्ह. स्पेशली जे व्यक्ती रिस्पायरेटरी फेल्युअरमध्ये आहेत, कार्डियाक अरेस्टमध्ये आहेत, अचानक बेशुद्ध अवस्थेमध्ये कोमामध्ये आहेत, अशा रुग्णांना व्हेंटिलेटरवर घेणे आवश्यक असते. त्यासाठी आपण उपलब्ध करून गेलेला आहे. तसेच न्यूमोनिया, ARDS यासारख्या रुग्णांना वरून मास्कद्वारे सुद्धा आपण प्रेशरनी कंटिन्यू पॉझिटिव्ह प्रेशर एअरवेद्वारे पण आपण या उपकरणाचा वापर करू शकतो. हे उपकरण लहान शिशु, नवजात, लहान मुले तसेच अडल्ट मॅन, वृद्धावस्था या सर्व लोकांना उपयुक्त असं व्हेंटिलेटर आहे. इन्व्हॅसिव्ह आणि नॉन इन्व्हॅसिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या व्हेंटिलेशनची सुविधा या यंत्रामध्ये उपलब्ध आहे. व्हॉल्यूम कंट्रोल व्हेंटिलेशन, प्रेशर कंट्रोल व्हेंटिलेशन, SIMV, CPAP आणि प्रेशर सपोर्ट यांसारखे विविध आधुनिक व्हेंटिलेशन मोड उपलब्ध असल्याने स्ट्रोक, कोमा, हृदयविकाराचा झटका, श्वसन निकामी होणे, गंभीर फुफ्फुसांचे आजार तसेच इतर अतिदक्षता विभागातील रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार करणे शक्य होणार आहे. रुग्णांच्या सुरक्षित उपचारासाठी डिफिब्रिलेटर, मल्टीपॅरामीटर कार्डियाक मॉनिटर, ECG मशीन, सिरिंज पंप आणि इतर अत्याधुनिक ICU उपकरणे ही 24 तास उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. या नवीन व्हेंटिलेटरच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर सिद्धार्थ कोरे, डॉक्टर विजय हडबे, डॉक्टर महादेव पाटील, डॉक्टर शैलेश कोरे, डॉक्टर महाजनी तसेच गॅलेक्सी आणि कोरे हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. KK न्यूजसाठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे.